आजी, तुझ्या खिचडीचा प्रत्येक दाणा इतका मोकळा कसा? त्याचं गुपित साबुदाण्यात नाही ग. एकादशीच्या पहाटे देशमुख वाड्यात उपवासाच्या स्वयंपाकाची लगबग सुरू झाली. साबुदाणा स्वच्छ धुवून त्याच्या पातळी इतकंच पाणी घालायचं. आणि तो पूर्ण मऊ होईपर्यंत भिजू द्यायचा. अगदी बरोबर. भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड कूट साबुदाण्याला चव देतं आणि दाणे एकमेकांना चिकटूही देत नाही. म्हणजे हे पहिलं गुपित. आजी, किती खमंग वास येतोय. बटाटा थोडा सोनेरी झाला की साबुदाणा घालायचा. जोरात नाही ग, हलक्या हाताने ढवळायचं आणि मंद आचेवर शिजवायचं. म्हणजे दुसरं गुपित घाई नाही. हो, खिचडीलाही थोडा वेळ द्यावा लागतो. वा आजी, खिचडी अगदी मोत्यांसारखी मोकळी झाली. कारण त्यात शेंगदाण्याबरोबर संयमही घातला आहे. खिचडी साधी होती, पण आजीच्या हातची चव म्हणजे एकादशीची सगळ्यात सुंदर आठवण.